हरी आपलं काम करेल? करावंच लागेल, कारण जगण्यासाठी त्याच्याजवळ ही शेवटची संधी आहे. त्याने जर आपलं काम केलं तर आपला चांगलाच फायदा होईल. बोल हरी. आता ते काय रणवीरराजे, एक मिनिट. तिकडे काय घडलं ते सांगण्याच्या आधी ते रणवीरच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन काय होतं ते सांग. आय एम इंटरेस्टेड इन दॅट. त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आप्पा. पण काय हरी? बोल हरी, पण काय? त्यांना माझा संशय येऊ लागलाय. मी तुमच्यासाठी काम करतो हे त्यांना अजूनही कळून दिलेलं नाही. गुड गुड. तरी त्यांचा संशय कायम आहे. त्यांच्यासाठी काम करतोय हे जर सिद्ध करायचं असेल तर मग तुमच्या नवीन प्रोजेक्टचे डिटेल्स त्यांना द्यावे लागतील. आणि डिटेल्स जर चुकीचे निघाले तर मला ठार मारायला मागे पुढे पाहणार नाहीत. ते बताशा काय नाव तिचं? ते नताशा. ते नताशाला भेटायचं काही गरज नाही. तिचं फोन आलं तर ते उचलायचं काही गरज नाही. राजेश शिर्केशी संबंध याच्या पुढे ठेवायचं काही गरज नाही. आपलं सगळं काम झालेलं आहे. विक्रम, एक खुशखबर पण द्यायची. काय? प्रिया वहिनींचा फोन आला होता. ते राज ज्योतिषींनी साईमांना उपाय सांगितलाय, त्याबद्दल त्या बोलत होत्या. काय उपाय सांगितला? ते म्हणत होते की येणाऱ्या वर्षात तुझ्यावरील अरिष्ट टळण्यासाठी कुलदेवी समोर होम हवन करायचं. आणि त्यांनी असंही सांगितलं की होम हवनासाठी राजेश शिर्के घरातील सगळ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुला कळतंय का? बघ ना, तू, मी, नील भैया, रागिणी वहिनी, प्रिया वहिनी, भैया साहेब, आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचा विचार तू पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक, कारण असं कधीच घडणार नाही. तुझ्यापेक्षा जास्त जवळून आम्ही साईमांना बघितलंय आणि आम्ही त्यांना ओळखतो. आणि उद्या जरी त्यांनी तुला होम हवनासाठी बोलवलं ना तरी सुद्धा ते एक तात्पुरतं नाटक असेल. आणि असल्या नाटकांवर आमचा विश्वास नाही. संकट निवारण्यासाठी राजज्योतिषांनी जो मार्ग सांगितलाय त्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवतो. बोला. त्यांनी सांगितलंय की कुलदेवीच्या मंदिरात जाऊन आपण अभिषेक करायला हवा. ठीक आहे, तुम्ही सांगा कधी करायचं, आम्ही बाकी व्यवस्था करतो. या अभिषेकासाठी संपूर्ण राजशिर्के कुटुंबानं एकत्र यायला हवंय. त्यावेळी देवयानी आणि विक्रमादित्य किंवा नील आणि रागिणी नसतील तर या अभिषेकाला काहीच अर्थ नाही. हे शक्य नाही. आई, अगं, मी ट्रेनिंगला जावं म्हणून तुम्ही सारखं माझ्या मागे लागला होतात ना. तू माझ्याशी भांडली सुद्धा आणि शेवटी दादूंकडे माझी तक्रार सुद्धा केलीस. आणि आता मी ट्रेनिंगला चालले तर तू रडतीयस. आई, काय अर्थ आहे याला? आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी खूप चांगली संधी चालून आली आहे. मी, प्रिया वहिनी आणि रागिणी वहिनी आम्ही तिघेही याच दिवसाची वाट पाहत होतो. तुम्ही तिघे मिळून जे स्वप्न बघता एकत्र येण्याचं, त्यासाठी होम हवन हे निमित्त होऊ शकत नाही. ठीक आहे, तुला असं वाटत असेल ना तर हरकत नाही, पण साईमांच्या समाधानासाठी आपण तिकडे जाऊ शकतो ना. आई आहेत तुझ्या त्या, त्यांच्यासाठी आपण तिकडे जावं असं नाही का तुला वाटत? अजून काही आमंत्रण आले का त्या घरात ना आपल्याला? नाही येईल तेव्हा बघू ना. आतापासून तुझं एवढं काय वाटतं? बघूया, नाही जाऊया. हो बोल ना.